तर चला, आजपासून म्हणजे सोमवारपासून पुढच्या सोमवारपर्यंत छान छान मस्त मस्त सकाळच्या नाश्त्यासाठी मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. म्हणजेच नाश्त्याचा तुमचा प्रश्न सुटेल, रोज काय नाश्त्याला बनवा. तर आज मस्तपैकी रवा आणि बटाट्यापासून छान असा हा इडलीसारखा, म्हणजे ह्याला खाल्ल्यानं तुम्हाला इडलीसुद्धा खायची इच्छा नाही होणार, इतका मस्त हेल्दी टेस्टी असा हा नाश्ता आहे. हा नाश्ता तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. हे बघू शकता, हे असं मेयोनीज केचप वगैरे टाकून हा नाश्ता खूप भारी लागतो. तर आजपासून आपली नाश्त्याची सिरीज चालू होणे, म्हणजेच एक आठवडाभर नाश्ते आपण बघणार आहोत. तर त्यासाठी आता हा नाश्ता तयार करण्यासाठी कढाईमध्ये थोडेसे जिरे टाकायचे. इकडे मी तेल वापरले, तुम्ही थोडंसं बटर किंवा तूप वापरू शकता. अगदी थोडंसं थेंबभर तेल टाकायचं आणि हे जिरे थोडेसे तडतडून घ्यायचे. जिरे थोडेसं तडतडून झालं की मग आपण ह्याच्यामध्ये रवा भाजून घ्यायचा. बारीक रवा इकडे वापरायचा. हे बघा, छानपैकी इकडे मी बारीक रवा वापरलेला आहे. हा बारीक रवा थोड्याशा तेलामध्ये, अगदी म्हणजे चिमूटभरच तेल पाहिजे, जास्त तेल नको. थोड्याशा तेलामध्ये जिऱ्यासोबत याला भाजून घ्यायचं. चांगलं भाजून घ्यायचं व्यवस्थित. थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं, म्हणजे कसं रव्याला पण एक छान चव येते. आणि हे थोडंसं भाजून झालं की याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची, अशी बारीक चिरून टाकायची. आता हा रवा चांगल्या प्रकारे भाजून झाला की मग आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी. गरम पाणी टाकू शकता किंवा असं नॉर्मल कोमट पाणी टाकायचं आणि याचा एक शिरा बनवायचा. जसं आपण रवा शिरा बनवतो बघा, अगदी तसा बनवायचा. म्हणजे घट्ट होईपर्यंत याला असं मिक्स करत राहायचं. गॅस स्लो ठेवायचा. हे बघा, हे असं याला हलक्या हाताने मिक्स करत राहायचं आणि मग ह्याचा असा डो तयार होतो, म्हणजेच शिरा तयार होतो. हे असा टेक्स्चर येईपर्यंतच गॅसवर ठेवायचा, ते पण स्लो गॅसवर. चांगल्या प्रकारे आता आपला हा रव्याचा शिरा तयार झालेला आहे. ह्याला प्लेटमध्ये काढायचं आणि थंड करून घ्यायचं. आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते. बघा, चांगल्या प्रकारे हा रवा तयार झालेला आहे आणि प्लेटमध्ये काढलेला आहे. याला थंड करून घ्यायचं. इतकं थंड करायचं जितकं तुम्ही हातावर याला घेऊ शकता. ठीक आहे, साईडला ठेवून द्यायचं थंड व्हायला. तो पण आपण कढईमध्ये थोडेसे तेलामध्ये जिरा राई तडतडून घ्यायचा. आता जिरे आपण तिकडे रव्यामध्ये टाकले, त्यामुळे इकडे फक्त राई टाकायची थोडीशी. त्यानंतर काही बेसिक मसाले टाकायचे. हे थोडंसं तडतडून झालं की मग आपण याच्यामध्ये हळद, मीठ, गरम मसाला, धना पावडर टाकायचं. चवीनुसार मीठ टाकायची, थोडीशी हळद टाकायची आणि हे मसाले अगदी स्लो गॅसवर परतून घ्यायचं. खूप सोपी रेसिपी आहे. फक्त एक बटाट्याची भाजी बनवायची आहे. हे बघू शकता, मसाले असे परतून घेतले की हलक्या गॅसवर याला असं परतून घ्यायचं आणि मग कुस्करून घेतलेले, म्हणजे बटाटे शिजून घ्यायचे, कुस्करून घ्यायचे. 2 बटाटे इकडे मी वापरले. हे बघा, तुम्ही भरपूर क्वांटिटीमध्ये सुद्धा हा नाश्ता बनवू शकता, म्हणजे पूर्ण परिवारासाठी. मी फक्त इकडे लहान मुलासाठी दाखवते थोडासा बनवून. इकडे मी 1 मोठा बटाटा शिजून कुस्करून घेतला आहे आणि तो आता ह्या मसाल्यामध्ये मी टाकलेला आहे. वरून कोथिंबीर टाकायची आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं एकजीव. याच्यामध्ये तुम्ही थोडासा चाट मसाला, अर्धा लिंबूचा रससुद्धा टाकू शकता, म्हणजे नाश्त्याला अजून छान चटपटीत चव येते. किंवा नाही टाकलं तरी हरकत नाही. हे बघा, छान प्रकारे आपली ही बटाट्याची भाजीसुद्धा तयार झाली. बस एवढीशी भाजी बनवायची. एवढंच आपली प्रोसेस आहे या नाश्त्याची. म्हणजे ह्याच्या पुढे पण आहे, पण आता पॅनवर एवढीच आहे. काढून घेऊया. आता ही भाजीसुद्धा बघा मी काढून घेतलेली आहे. ह्यालासुद्धा थंड करायचं आणि आता आपण रवा बघूया आपला थंड झाला आहे का नाही. तर रवा मला वाटतं थंड झाला आहे बऱ्यापैकी. इतका थंड झाला आहे की आपण याला हात लावू शकतो. बस आता याला थोडंसं नरम सॉफ्ट असं हलक्या हाताने करायचं, म्हणजे काय होतं, चिरा पडत नाहीत. एकदम असं सॉफ्ट राहतं, लुसलुशीत राहतो नाश्ता. असं जसं जमन, म्हणजे जर चटके लागत असतील तर थोडासा ओला हात करायचा आणि याचं एक पीठ तयार करायचं, थोडं मळून मळून. असं अगदी सोपी प्रोसेस आहे, लगेच होऊन जाते. फक्त शिरा बनवायचा आणि थोडासा नरम करायचा हाताने, बस. मग छोट्या छोट्या लाट्या बनवायच्या. हे असं जसं आपण वड्या करतो, लाट्या बनवतो बघा, अगदी याची एक पेढा बनवायचा. हे बघू शकता, एक छोटीशी गोळी घ्यायची, असं नरम सॉफ्ट करून असं प्रेस करायचं आणि मग ह्याच्यावर आपण ही भाजी टाकायची. ह्याच्यावर तुम्ही केचपसुद्धा लावू शकता पहिली लेअर आणि मग भाजी अशी सेट करू शकता.
किंवा चीजसुद्धा लावू शकता असं बटाट्यावर सुरुवातीला, आणि मग भाजीसुद्धा अशी लावू शकता. आवडीनुसार याला सजू शकता. ही बटाट्याची भाजी अशी चारी बाजून याला असं प्रेस करायची. अगदी जास्त पण नाही भरायची. झाली का नाही बघा. हे असं बटाट्याच्या पहिल्या वडीवर अशी रव्याच्या पहिल्या लाटीवर अशी ही बटाट्याची भाजी प्रेस करायची हलक्या हाताने. आणि मग जरा साईडला ठेवून घेऊया. आणि अजून एक दुसरी लाटी सेम प्रोसेसची करायची, म्हणजे अशीच. याला सुद्धा थोडासा हलका ओला हात घ्यायचा, म्हणजे हाताला चिटकणार नाही. थोडंसं अगदी पाणी घ्यायचं हातावर, हे बघा असं. आणि मग याला असं मऊ लुसलुशीत करून याची पण एक लाटी तयार करायची आणि ही याच्यावर प्रेस करायची, ही अशी. हे बघा अगदी हलक्या हाताने करायची. हलका दाब हाताला दाब द्यायचा तळ हातावर. आणि मग ह्या ज्या कडात ना ह्या जरा पॅक करायच्या, म्हणजे कसं स्टफिंग ही चारी बाजूनी सेट होते. बस लहान मुलाला हे नाश्त्याला खूप छान आहे. एकदा करून बघा तुम्ही. हे बघा हे असं हलक्या हाताने याला असं घुमवत राहायचं, फिरवत राहायचं, म्हणजे चारी बाजूनी ही भाजी पसरली जाते. झाली का नाही मस्त पॅक. बघा हे अशा पद्धतीने हे सगळे करून घ्यायचे, म्हणजे जितकी भाजी आहे तितकं करून घ्यायचे. तर मी दुसरी पण आता करून घेते. हे बघा अशा 2-4 करून घेतलेल्या आहेत. आणि हे उरलेलं मी नंतर करते, पण मी तुम्हाला दाखवते. ह्याच्या 2-4 केल्यात ना, हे असे मस्त स्लो गॅसवर तेलामध्ये सुंदर असा रंग येईपर्यंत याला खरपूस भाजा. मुलांना सकाळी टिफिनसाठी खूप छान आहे. नाश्त्यासाठी सुद्धा खूप बेस्ट आहे. हे जर मी भरपूर तेल टाकले, अगदी कमी तेलामध्ये सुद्धा तुम्ही याला फ्राय करू शकता. याला अजिबात तेल लागत नाही आहे. असं थोडंसं खालची साईड कडक झाली की मग याला पलटी करायचं. लगेच घाई नाही करायचं, कारण रवा असतो ओला असतो, त्यामुळं तो चिटकलेला असतो पॅनला. जोपर्यंत कडकपणा तयार होत नाही तोपर्यंत पलटी नाही करायचं. हे बघा हे असं पलटी करत राहायचं. बस याच्यावर थोडासा रेडसर म्हणजे लालसर रंग आला की मग काढून घ्यायची. सुंदर असा रंग आलेला आहे. आणि ह्याला आपण मस्त सेट करूया. असं भाजून घ्यायचं हलक्या गॅसवर. हे कडक अशी वरची साईड खालची साईड कडक झाली की मग काढून घ्यायची. हे बघा आता बऱ्याचपैकी कडकपणा याच्यामध्ये तयार झालेला आहे. काढून घेतलाय तर पाहू शकता तुम्ही किती मस्त झालेला आहे बघा. छान. तर काढून घेऊया आपण. दुसरा पण काढून घेऊया. आणि 1-2 असे करून ठेवलेले ठेवू शकता, किंवा झटकीपट बनवू पण शकता. गॅस स्लो ठेवायचा. बघा मी पॅनमधलं जरा तेल कमी केलं होतं, तर तेल अजिबातच नाही आहे पॅनवर. आता हे काढून घेतलेले आहेत. आता हा एक लावून घेते आणि हा सुद्धा फ्राय करते. मग आपण गरमागरम ह्याला प्लेटमध्ये सर्व करूया. आणि मी तुम्हाला दाखवते हा नाश्ता कसा तयार होतो. बघा किती छान हा नाश्ता तयार झालेला आहे. किती कमी वेळामध्ये आहे. फक्त शिरा बनवायचा, त्याला थोडं नरम सॉफ्ट करायचं आणि एक छोटीशी बटाट्याची भाजी. बस सिंपल रेसिपी. तेच साहित्य आहे पण जरा वेगळं आपण काहीतरी त्याचं ट्राय केलं आहे. म्हणजे रवा उपमा तर नेहमीच खातो, बटाट्याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आपण खातो. तर हे असला प्रकार तरी नक्की करून बघा. रवा आणि बटाट्याचा नाश्ता खूप छान आहे. बघायला सुद्धा सुंदर आहे आणि खायला सुद्धा मस्त लागतो. म्हणजे पाहता क्षणी ना हे जरा वेगळा वाटतो बघता क्षणी. हे बघा. आणि लहान मुलाला नाश्त्याला देताना हे असं कट करून द्यायचं. मेयोनीज तुम्ही घेऊ शकता किंवा चीज टाकू शकता. मेल्ट चीज असते बघा, ती सुद्धा टाकू शकता याच्यावर. हे असं कट करायचं. मुलांना नाश्त्याला देत्या वेळेस असं कट करायचं. बघा बटाट्याची भाजी वगैरे किती छान याच्यात सेट झाली का नाही. कुठेही स्टफिंग आपली बाहेर निघली नाही. रवा इतका मस्त नरम सॉफ्ट शिजलेला आहे. बटाट्याची भाजी चटपटीत आहे. आणि वरून मस्त असा हा केचप किंवा इकडे तुम्ही मेयोनीज लावू शकता, चीज लावू शकता आणि याचा आस्वाद घ्या. बघा लहान मुलं इतके खुश होते ना. असं नवीन काहीतरी त्यांना प्लेटमध्ये सर्व करा, आवडीने खातील आणि टिफिनला सुद्धा नेतील. इतका भारी लागतो. म्हणजे मी ज्यावेळेस खाल्ला ना मलाच खूप आवडला. इतका भारी मस्त लागला. म्हणजे रव्याचा जो मेल्ट आणि भाजीचा एक चटपटीतपणा लागतो ना, अप्रतिम कॉम्बिनेशन आहे. कशी वाटली रेसिपी नक्की एकदा ट्राय करा.